हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा, आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा। गुरुवारी जे आहे उद्यापन करायचे होते आणि मी इथं उद्यापनासाठी जे पत्रे लागतात ते घेण्यासाठी त्या गार्डनमध्ये आलेले होते। तर इथं आम्ही घराच्या बाहेरच इथं छानसं असं गार्डन बनवलेलं आहे आणि खूप सारी झाडे लावलेली आहेत। तर छानशी अशी इथं फुले मिळाली आणि सगळ्यात आधी जे आहे पुजून घेतली। स्वयंपाक करताना शार्वीचं जे आहे ते असं सारखं येणं चालू असतं अधूनमधून। तिची इच्छा होती की तिला बाहेर घेऊन जावं फिरायला, परंतु मला स्वयंपाक करायचा होता म्हणून मी आधी जे आहे स्वयंपाक करून घेतला। डाळ आधी शिजवून घेतली आणि थोडीशी नंतर थोडा वेळ कुकरमध्ये तशीच उकळत ठेवली, जेणेकरून डाळ जी आहे व्यवस्थित शिजली जाईल। आणि मग कांदा जो आहे भजीसाठीचा आणि आमटीसाठीचा जो कांदा आहे तो परतून घेतला। तसे गुरुवारचे हे 5 गुरुवार पडतात, पण पुढच्या गुरुवारी मला उद्यापन करायला जमणार नाही आहे, म्हणून ह्या गुरुवारीच उद्यापन करून घेतलं। आणि सगळ्यात आधी मग कांदा जे आहे मसाल्यासाठीचा जो परतायला घेतला आणि भजीसाठी इथं मी कांद्यामध्ये कोरडं बेसन पीठ, मीठ, ओवा, मिरची पावडर टाकून फक्त जे आहे मिक्स करून घेतलं। ह्यात पाणी अजिबात टाकलेलं नाही, कारण आत्ताच जर पाणी टाकलं तर मिठाला पाणी सुटतं आणि जे भजीचं पीठ आहे ते पूर्ण पातळ होऊन जातं, म्हणून फक्त जे आहे सुकं बेसन पीठच मिक्स करून घेतलं। मग लगेच आहे जे पुरण पण परतून घेतलं आणि आमटीच्या तयारीला लागले। आमटीचा मसाला झालेला आहे आणि आमटी करायला घेते। तर हे भांडं जे आहे प्रेस्टिजचं आहे, ह्याच्यामध्ये 4 लिटरच्या आसपासची भाजी आमटी वगैरे होते। खूप छान आहे, हार्ड कोटिंगचं आहे। मी नेहमी ह्याच्यामध्येच आमटी आणि भाजी बनवते, जास्तची भाजी असेल तर। तर आमटी बनवण्यासाठी इथं मी तेल टाकलेलं आहे, साधारण 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यातमध्ये गरम तेलामध्ये जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकून छानसं असं कढीपत्ता तडतडेपर्यंत परतून घेतलेला आहे। आणि त्यामध्ये मग मी आता मसाले टाकणार आहे। सगळ्यात आधी मी इथे टाकली हळद आणि हिंग टाकलेला आहे। हळद ही थोडीच टाकलेली आहे। त्यानंतर इथे जो आहे मी तो कांदा मसाला आणि त्यानंतर 2 चमचे मिरची पावडर आणि कांदा मसाला पण मी साधारण 2-2.5 चमचे टाकलेला होता। आणि ह्यात नंतर जे आहे वाटण, ते सगळं वाटण मिक्स करून घेतलं आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली वरून। नंतर आता ह्याला जे आहे छानसं तेल सुटेपर्यंत हा मसाला जो आहे परतून घेते आणि त्यानंतर ही अशी प्रकारे आमटी ही तयार झाली। त्यानंतर मी आवरून साडी बदलली आणि पूजा जी आहे ती पूजा मांडून घेतली आणि कथा आहे ती कथा वाचून घेतली, जेणेकरून राहिलेला स्वयंपाक मी नंतर तर अशा प्रकारे पूजा आणि आरती ही झाली। त्याच्यानंतर जे आहे मी कुरडया पापड्या वगैरे तळून घेतली आणि भजी जे आहे ती मी नंतरसाठी ठेवलेली होती। मग इथे जे आहे मी भजी ही करून घेतली। मार्गशीर्ष महिन्यातले हे जे गुरुवार आहेत ते महाराष्ट्रात त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरही केले जातात। साधारणतः प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात 4 ते 5 गुरुवार पडतात आणि शेवटच्या गुरुवारी जे आहे उद्यापन करायचे असते। उद्यापनाला काही जणी 5 सुवासिनींना हळदी कुंकाला बोलवतात, तर काही जणी जे आहे एकच सुवासिनी बोलवतात आणि त्या सुवासिनीला जेवण आणि त्याचप्रमाणे तिची ओटी भरली जाते। प्रत्येक ठिकाणी जी आहे पद्धती वेगवेगळ्या असतात, पण उद्यापन जे आहे ते प्रत्येक ठिकाणी शेवटच्या गुरुवारीच केले जाते। जर कधी काही अडचण वगैरे असेल तर उद्यापन जे आहे ते पुढे होऊ शकते किंवा काही जण मागे उद्यापन करतात। आणि तसंच मलाही पुढच्या गुरुवारी खूप महत्त्वाचं एक काम आहे आणि मला जमणार नाही, म्हणून मी ह्या गुरुवारीच उद्यापन करून घेतलं।
आणि पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो पण एकदम व्यवस्थित झालेला होता. उद्यापन जे आहे ते मी संध्याकाळच्या वेळी केलेले होते. सुवासिनी भोजन जे आहे ते संध्याकाळी केलेले होते आणि हळदी कुंकालाही बोलवले होते. तर हळदी कुंकू जे आहे ते पण संध्याकाळी, कारण मला कसं असतं दिवसभरात जमलं नाही. मला जे आहे माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला ऑफिसचंही काम असतं आणि मुलांना बघून करायचं म्हणलं की दिवसभरात नाही जमत. मग संध्याकाळी मी ऑफिसच्या कामाला थोडी सुट्टी घेते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपले 786 सबस्क्रायबर झालेले आहेत. लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर होतील आणि हे सर्व जे झालेलं आहे तुमच्यासारख्या गोड जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यामुळेच शक्य झालेलं आहे. तर असाच सपोर्ट असू द्या. पुरणपोळ्याचा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि ज्यांना मी जेवणासाठी बोलवलेलं होतं त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर अशा प्रकारे त्यांची जी आहे ओटीही भरली आणि हळदी कुंकासाठी ज्या महिलांना बोलवलं होतं त्याही आलेल्या होत्या. सगळ्या जणीच व्हिडिओमध्ये येतात असे नाही, कारण कोणाला असतं व्हिडिओ नाही आवडत. त्यामुळं शक्यतो मी थोडेच व्हिडिओ शूट केलेला होता आणि अशा प्रकारे जे आहे उद्यापन झालं. मी 4थ्या गुरुवारीच उद्यापन केलं, कारण नेक्स्ट गुरुवारी मला नाही जमणार म्हणून मी ह्या गुरुवारीच उद्यापन केलं. तर मैत्रिणींनो कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हीही महालक्ष्मीचे गुरुवार करता का. व्हिडिओ आवडत असल्यास नक्की कमेंट्स करा आणि लाईकही करा, कारण व्हिडिओला व्ह्यूज तर येतात पण कोणी कमेंट्स करत नाही. तर नक्की कमेंट्स करा ज्याच्यामुळे मला समजेल की माझ्या व्हिडिओमध्ये काही कमतरता वगैरे असते का. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच. बाय बाय.